नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण पुष्कर नवमांश बघितले. थोडंसं जरा क्लिष्ट वाटलं असेल तर आता तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला काय बघता येतंय ते मी शिकवते. पहिलं आहे, प्रथम स्थानामध्ये शनी काय करतो. तुमच्या कुंडलीच्या लग्न स्थानामधले एक एक ग्रह आपण बघूया. इररिस्पेक्टिव्ह ऑफ लग्न, कुठलं का लग्न असे ना, ग्रह नेहमी ज्या स्थानात असतो त्याचं काम करतो, त्याचं फळ देतो. कसं देतो? कुठलाही ग्रह फळ कसं देतो? एक तर त्याच्या कारकत्वाप्रमाणे, म्हणजे त्याच्या स्वभावाप्रमाणे, काम करण्याच्या पद्धतीप्रमाणे. लग्नस्थान हे ज्या गोष्टी शरीरातल्या दाखवतं त्यांच्यासाठी आणि आरोग्यासाठी काम करतो. कारण लग्नस्थान हे आरोग्य आहे, पूर्व दिशा आहे. आणि ज्या राशीत असतो त्या राशीच्या अनुषंगिक, त्या राशीच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक ग्रह हा त्या स्थानाचं फळ देणारा असतो. जर समजा लग्नस्थानामध्ये शनी असेल तर काय होतं? शनी हा जो ग्रह आहे हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे आणि त्या दोन्ही राशी उदित गोलार्धामधले आहेत, म्हणजे परमार्थाकडे नेणारे आहेत. आपण सतत बघतोय की प्रथम ते सप्तम अर्ध हा प्रपंच आहे आणि अर्ध सप्तम ते अष्टमापासून व्ययापर्यंत हा परमार्थच आहे. म्हणून गीतेचंच तत्वज्ञान आपल्याला कुंडलीमध्ये दिसतं. जेव्हा प्रथम स्थानामध्ये शनी असतो, शनीचा स्वभाव कसा आहे तर हा कर्माचा आणि कर्मातून मिळणाऱ्या लाभाचा कारक आहे. कर्मातून मिळणारा लाभ हा जेव्हा माणसाचं वय हे अजूनही प्रपंचाचं आहे, अजूनही तो वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेला नाही आहे, तोपर्यंत त्या कर्मामधून त्याला कर्मस्थान त्याला पैसे देत नाही. हे अर्थत्रिकोणाचं स्थान आहे पण ते कर्माचं आहे. आणि कर्मस्थानाचं धनस्थान, म्हणजे जसं प्रथम स्थान आपलं धनस्थान आहे, आपलं पैशाचं स्थान. चतुर्थ स्थान आपलं घर, त्याचं धनस्थान आहे. पंचम स्थान घरापासून पैसा. सप्तम स्थान आपला जोडीदार, सप्तमाचं धनस्थान अष्टम हा जोडीदाराच्याकडनं मिळणारा पैसा किंवा सासूरवाडीचा पैसा. तसं हे दशमाचं धनस्थान जे एकादश स्थान आहे हे पण शनीचंच आहे, पण हे स्थान तुम्हाला लाभ मिळवून देतं. आयचं ते स्थान आहे, पण तो शनी आहे हे विसरायचं नाही. शनी तुम्हाला असेल माझा हरी तो खाटल्यावर कधीही देत नाही. तो अतिशय शांत आणि कष्टाळू ग्रह आहे. त्यामुळे लग्नी ज्याच्या शनी आहे. आपण लग्नस्थान बघताना सुरुवातीलाच मी सांगितलं लग्न म्हणजे काय, तर आपल्या ज्याची कुंडली आहे त्याची जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावर जी रास आहे ते त्याचं लग्न आहे. तो आकडा म्हणजे त्याची रास. मग या पूर्व क्षितिजावर म्हणजे पूर्व दिशेला असणारं हे स्थान आहे, त्यामुळे हे आरोग्याचं स्थान आहे. आणि हे कुठल्याच गोलार्धात येत नाही, ना ते अनुदितमध्ये येतं ना उदितमध्ये येतं. कारण ब्रह्मदेवाच्या प्राणाचा अंश जोपर्यंत प्रकृती आणि पुरुष यांच्या मिलनामध्ये शरीरामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत माणसाचा जन्म होत नाही, त्याला पहिला श्वास मिळत नाही. आणि पहिल्या वर्षी मूल हे कुठलं सत्व रजतम कुठल्याच गुणात बांधलं गेलेलं नसतं, त्याला कसली फारशी जाणीव पण नसते. हे स्थान कुठल्याच गोलार्धात येत नाही. इथे हे तुमचं केंद्रस्थान आहे आणि त्रिकोणस्थान पण आहे. त्यामुळे इथला कुठलाही ग्रह हा चांगलाच आहे त्रिकोणात आहे म्हणून. आणि शिवाय आपल्या कुंडलीमध्ये आपण स्पेसिफिक बघतो की मेष लग्न आहे, लग्नेश मंगळ लग्नी आहे, उत्तम आहे. कर्क लग्न आहे, लग्नेश चंद्र लग्नी आहे, स्वतःच्या घरी आहे, उत्तम आहे. मीन लग्न आहे, लग्नेश गुरु लग्नी आहे, स्वतःच्या घरामध्ये आहे, उत्तम आहे. तूळ लग्न आहे, लग्नेश शुक्र लग्नी आहे, मूल त्रिकोण राशीत पण आहे, स्वतःच्या घरामध्ये, उत्तम आहे. म्हणजे लग्नेश लग्नी असणं चांगलं असतं हे नक्की आहे. ते त्रिकोणामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, यांनी काही फरक पडत नाही, पण हे त्रिकोणस्थान आहेच, त्यामुळे सगळेच ग्रह इथे चांगले आहेत. आता लग्नस्थानामध्ये असलेला शनी हा स्पेसिफिक काही नाही करणार आहे, तो राशीप्रमाणे परिणाम देणारे आहेच आहे. पण लग्नस्थानात हा काय काय दाखवतो शनी, त्याचा स्वभाव तर बदलत नाही कुठल्या राशीत गेला म्हणून. हा अतिशय गंभीर आणि शांत, जबाबदार, कष्टाळू, कर्तव्यदक्ष
आणि स्वतःवर प्रचंड ताबा असलेला ग्रह आहे। हा भावनेचा ग्रह अजिबात नाही, याला भावना कळतच नाहीत। हा वैराग्याचा ग्रह आहे आणि अतिशय शिस्तीचा कारक आहे। शनी म्हणजे काय? ऑर्गनायझेशन, लिमिटेशन, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी शनीमध्ये अंतर्भूत आहेत। त्यामुळे ज्याच्या लग्नी शनी असतो, कुठल्याही राशीमध्ये असेल, तर ही व्यक्ती अतिशय शांतताप्रिय असते, कर्मप्रधान असते, शिस्तीने काम करणारी असते, अतिशय जबाबदारीने आणि ठरवलेलं काम करणारच अशी डिटर्मिंड असते। प्रोव्हायडेड आपण असं लक्षात घ्यायचं आहे की हा शनी चांगलाच आहे, म्हणजे हा निचीचा नाही आहे, हा अस्तंगत नाही आहे, हा वक्री नाही आहे आणि हा अशुभ ग्रहाच्या दृष्टीत किंवा युतीत नाही आहे, हा एकटा आहे आणि तो शुभ आहे असं आपण ठरवायचं आहे। कारण नाही तर त्याला अजून 50 प्रकारे फळ बघावं लागेल। असा हा शनी असतो। याला असुरक्षितता ही त्याच्या स्वभावामध्येच त्याला वाटते, म्हणून सुरक्षितता जगण्याचा मंत्र असतो। तो पूर्व दिशेच्या स्थानात आहे ना, इथे लग्नस्थानामध्ये, म्हणजे शनी हा पश्चिमेचा कारक आहे, त्यामुळे पूर्व दिशेमध्ये तो थोडा अनकम्फर्टेबल फील करणारच आहे। इथे याला दिशेचं बळ नाही, राशीचं बळ असू शकतं पण याला चेष्टा बळ नाही, कारण हे आरोग्याचं स्थान आहे। आरोग्याचं काम काय करणार? म्हणून इथे शनी असेल ना तर बारीक सारीक काहीतरी थोडं थोडं होत आहे। याला तो फार किंमत देतो असं नाही, कारण हा प्रचंड बलाढ्य आहे, हा सर्वात मोठा अशुभ ग्रह आहे सूर्यमालेतला। पण यांची महत्वाकांक्षा खूप मोठी आहे, कारण त्याला प्रथमाचं काम करायला बसवलं आहे। प्रथम स्थान हे मेष राशीचं स्थान आहे, महत्वाकांक्षेचं स्थान आहे, याला ती करावीच लागतं महत्वाकांक्षेने काम। सगळीकडे याला कष्टच असतात आणि कष्ट असतात आणि असुरक्षिततेची भावना त्याच्या मनात असते। म्हणून हा जर शत्रूच्या राशीत असेल आणि अनेक प्रकारे निर्बली झाला तर ही माणसं निराशावादी बनतात। स्वतःचं काम अतिशय आखून करून, कष्ट करून, वेळेमध्ये सगळं करून यश मिळवणारच असा हा शनी आहे। हा शनी हा पालकांकडून दुर्लक्षित असू शकतो। ज्यांच्या लग्नी शनी असतो ना, कदाचित यांच्याकडे लहानपणी पालकांचं दुर्लक्ष झालेलं असू शकतं। प्रत्येकाच्या कुंडलीत असतं असं नाही। आता आपण असं बघूया की हा प्रथमातला शनी जर धर्म त्रिकोणाच्या राशीत आहे, म्हणजे मेष सिंह धनु राशीमध्ये आहे, मेषेमध्ये हा निचीचा आहे, सिंह राशीमध्ये शत्रूच्या घरी आहे आणि धनुराशीत मित्र पण नाही शत्रू पण नाही, पण तो धनुराशीमध्ये हा शनी ज्ञानासाठी आहे, कर्माची रास नाही आहे धनुरास, त्यामुळे हा न्यूट्रल असतो, फार कम्फर्टेबल पण नाही आणि धनुराशीत तो त्रासाचाही नाही। उलट धनुराशीमध्ये गेलेल्या शनीचं प्रसरण होतं, म्हणजे त्याचं काम अजून मोठं होतं। आपल्या देशाच्या एका खूप मोठ्या जुन्या राष्ट्रपतींच्या कुंडलीमध्ये धनुराशीमध्ये शनी होता, अतिशय सेवाभावी होते ते। दुसरं आहे, हा शनी जर कामत्रिकोणामध्ये असेल, कामत्रिकोणाच्या राशीत लग्नी आहे, म्हणजे मिथुन तुळ कुंभमध्ये आहे। मिथुनेत जर हा शनी लग्नी असेल तर अरे वाह मस्त, कारण मिथुन लग्नाच्या कुंडलीत शनी हा योगकारक ग्रह आहे, बुधाचा मित्र तर आहेच, शिवाय हा अष्टमेश आणि भाग्येश म्हणून योगकारक असं पराशरांच्या नियमात लिहिलेलं आहे। त्यामुळे हा इथे कम्फर्टेबल आहे। म्हणजे याचा अर्थ शनीचा स्वभाव बदलत नाही। शनीचा जो कष्ट करायचा स्वभाव आहे, संरक्षण हवं हा स्वभाव आहे, सुरक्षितता हवी हा स्वभाव आहे आणि लगेचच्या लगेच फळ देणार नाही, तुम्हाला सिद्ध करायला लावणार तुमची ॲबिलिटी हा स्वभाव आहे, हा स्वभाव बदलत नाही। पण काम करण्याची दिशा ज्या त्रिकोणामधल्या राशीत आला त्याप्रमाणे बदलते। मग हा बुधाच्या राशीमध्ये आल्यामुळे बुद्धिमत्तेची कामं उत्तम करतो। तुळ राशीमध्ये आला तर शुक्राच्या राशीला शनी योगकारक आहे, शुक्राच्या लग्नाला, मग हा कायद्याची कामं उत्तम करतो, कारण शुक्र हा वकील आहे आणि शनी हा न्यायाधीश आहे। हा जर कुंभ राशीमध्ये कुंभ लग्नाचा शनी असेल, कुंभ लग्न हे तर त्याचं मूल त्रिकोण रास आहे, अतिशय कष्टाळू, प्रचंड कष्ट घेणारा, आणि शिवाय हा कुंभ राशीमध्ये असलेला शनी आणि त्याच्याबरोबर जर शुक्र आला तर त्याचा योगकारक आहे, मग याला संगीत फार आवडतं असं दिसतं।
शनी हा कर्मठ ग्रह असला तरी तो राहूच्या आणि शनीची मूल त्रिकोण रास कुंभ रास आहे, जी नेटवर्क सर्कलची आहे, मित्रमंडळींची आहे. या शनीला मित्रमंडळी खूप असतात. हे जरा विरोधाभास आहे नाही का? पुढचं आपण बघूया. जर प्रथम स्थानामध्ये नेपच्यून असेल, वस्तुतः नेपच्यून हा ग्रह डायरेक्ट माणसावर परिणाम करणारा ग्रह नाही, कारण तो 14 वर्ष एका राशीमध्ये राहतो. म्हणजे त्या 14 वर्षामध्ये जेवढी माणसं जन्माला आली तेवढ्या सगळ्यांचा नेपच्यून त्याच राशीत आहे. स्थान नव्हे, स्थान वेगळं आणि रास वेगळी, पण रास त्याची बदलत नाही. 14 वर्ष त्याच राशीत, तेवढ्या 14 वर्षात जन्माला येणाऱ्या सगळ्यांचा नेपच्यून असतो, वेगवेगळ्या स्थानात असतो. मग नेपच्यूनचं कारकत्व काय आहे? तर नेपच्यून हा जलाचा कारक आहे. नेपच्यून हा पापग्रह आहे बरं का, शुभग्रह नाही. आपल्या कुंडलीमध्ये शनीपासूनचे पुढचे सगळे पापग्रह आहेत. शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो सगळे पापग्रह आहेत, नैसर्गिक पापग्रह आहेत. पण हा नेपच्यून आहे ना, हा कल्पनांचा कारक आहे. ज्या सत्यात उतरत नाहीत अशा कल्पनांचा कारक आहे. त्याला वास्तव गोष्ट कळतच नाही. आणि हा स्वप्नाळू आहे, कल्पना विलासी आहे, कलासक्त आहे आणि अति भावनावश होणार आहे. कधी कधी वातावरणाशी एकरूप झाल्यामुळे हा थोडा डिप्रेशनचा कारक होतो. स्वप्नात असल्यामुळे कधी निराशा, बाहेरच्या कामाचा बोजा ह्याच्यामध्ये हा खूप त्रासून जातो. कारण हा कामाचा कारक नाही ना, हा काय शनी आहे का? हा नेपच्यून आहे, हा भावनांचा कारक आहे. नेपच्यूनला समुद्र देवता म्हणतात, म्हणजे जलाचा कारक असल्यामुळे अशा भावना ही जलकारक आहे. भावनेमध्ये म्हणजे जल ही भावना शोषून घेतं, त्यामुळे हा अतिशय वातावरणातले बदल शोषून घेणारा आहे. आणि त्याच्यामुळे एक उदाहरण म्हणजे समजा पॅन्डेमिकच्या दिवसामध्ये वरच्या मजल्यावरच्या माणसाला कोरोना झाला आहे, तो घराच्या बाहेर पडत पण नाही, तर तो खिडकीत उभा होता. ही गोष्ट खरी घडलेली आहे. आणि त्याच्या खालच्या मजल्यावर राहणारा माणूस पण खिडकीत उभा होता. आता स्वतःच्या घराच्या खिडकीमध्ये उभा राहून थोडंसं बाहेरची हवा त्यांनी खाल्ली तर फार काही अगदी आकाश कोसळलं नाही. तो घराबाहेर तर पडला नाही आहे, पण त्याला तिथे खोकला आला, शिंका आल्या आणि तो तिथेच उभा राहिला. त्याच वेळेला खालच्या घरामधला माणूस पण बाहेर उभा होता खिडकीमध्ये आणि त्याला कोरोना झाला आणि तो गेला कोरोनामध्ये. असा कोरोना झालेला दुसऱ्या खिडकीतला माणूस गेला म्हणल्यावर त्याच्या घरातली तिसरी व्यक्ती ही आजारी पडली मानसिक धक्क्याने. माणूस गेला म्हणून नाही, मला तर होणार नाही. माणूस सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवर करतो, त्याच्यामुळे आपल्याला काही होणार नाही ना या भीतीमुळे माणूस डिप्रेस्ड होऊ शकतो. नेपच्यूनचं हे काम आहे. प्रथम स्थानातला नेपच्यून हा आरोग्याच्या स्थानामधला आहे, तो पापग्रह आहे आणि तो मानसिकतेवर परिणाम करतो. त्यामुळे या व्यक्तीचा चंद्र बलवान नसावा म्हणून त्याला डिप्रेशन आलं असावं. म्हणून इथे माणसाला थोडासा इगो असलेला चांगला. इगो कुठे असतो? व्यक्तिमत्वामधला इगो दिसतो कुठे? स्वभावात दिसतो. तो काही तब्येतीत दिसतो का? लग्नस्थानात इगो दिसत नाही, इगो दिसतो चंद्रामध्ये म्हणजे स्वभावामध्ये. सिंहरास ही इगोची रास आहे. आत्मसन्मान, सेल्फ एस्टीम आणि इगो ह्याच्यात एक सूक्ष्म रेघ आहे, ते अतिशय पातळ त्यांच्यामधला फरक आहे. रवी हा इगोचा कारक आहे, कारण रवी हा राजा आहे, तो बावळट असून चालणार नाही. नेपच्यून हा भावनेचा ग्रह आहे, तर त्यांच्या कुंडलीमध्ये रवी आणि चंद्र बलवान असायलाच पाहिजेत, त्याच्याशिवाय हा कसा कणखर होणार? मग हा नेपच्यून कुठल्याही राशीमध्ये असला तरी असंच करतो. आता पालकांच्या दुःखाचं कारण हे आपण आहोत असं वाटून घेणारी काही मुलं असतात, किंवा स्त्री पुरुषांच्या मध्ये स्वप्नामध्ये कोणीतरी मला असं म्हणालं, मग त्या स्वप्नाळू याच्यामध्येच राहतात माणसं. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र बलवान नसतो ना, ही माणसं अशी स्वप्नामध्ये जगणारी असतात. आणि मग जेव्हा लग्नी नेपच्यून असतो आणि लग्नेशाला बळ नाही आहे, लग्नी नेपच्यून आहे आणि लग्नेश पापग्रहाच्या युतीत आहे, तो अस्तंगत आहे, किंवा लग्नेश रवी किंवा चंद्र असतील तर ते ग्रहणामध्ये आहेत,
अशा वेळेला त्या लग्नेशाचं पुश म्हणजे त्याला बळ मिळत नाही, त्याला त्याचा सपोर्ट मिळत नाही. आणि मग मेंदूवर पडणारं स्थान आहे, प्रथम स्थान आहे, मेंदूमध्ये विचार असतात. मग हा नेपच्यून अतिशय निराशेचे विचार देतो. सगळ्यांच्या लग्नी असलेला नेपच्यून निराशेचे विचार देत नाही. का? कारण लग्नेश कसा आहे हे महत्त्वाचं आहे. जर समजा शनीचं लग्न आहे आणि लग्नेश शनी एकादशामध्ये आहे, त्याची तिसरी दृष्टी लग्नावर पडतेय, जेव्हा स्वतःच्या राशीकडे ग्रह बघतो तेव्हा त्या स्थानाचे परिणाम पॉझिटिव्हली मोठे करतो. मग या शनीचा नेपच्यूनवर पगडा होतो. नेपच्यूनचं काही चालत नाही, कारण शनी हा कर्मठ ग्रह आहे, नेपच्यून बावळट आहे त्याच्या मनाने. हा अतिशय भावनात्मक आहे. शनीला भावना माहीतच नाही, कंट्रोल्ड भावना आहेत. म्हणून लग्नी असलेला नेपच्यून ह्याच्यावरती दृष्टी पाहिजेत कणखर ग्रहांच्या, किंवा चंद्र बलवान पाहिजे, लग्नेश बलवान पाहिजे. मेरिलिन मनरो ही एक नटी होती, दिसायला अप्रतिम सुंदर होती, पण ती डिप्रेशननी गेली. तिच्या लग्नी नेपच्यून होता आणि हा नेपच्यून तिला स्वप्नातच ठेवत होता. बाकीच्या ग्रहांचे डिटेल आपण आता बघणार नाही, जस्ट जाता जाता एक उदाहरण दिलं. याच्या पुढचा ग्रह आपण बघूया, प्लुटो. खरं तर प्लुटोला आता मान्यता नाही आहे आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, कारण तो 28 वर्षे एका राशीत राहतो. आपल्या सूर्याभोवतीच फिरतो म्हणून सूर्यमालेतला म्हणायचं आपण, त्यांना आउटर प्लॅनेट म्हणतो आपण. हा 28 वर्षे एका राशीमध्ये असतो. तर हा 28 वर्ष त्या राशीला काय करू शकतो? काही नाही करू शकत, इतका लांब आहे तो. मॉबवर काम करणारे त्या 28 वर्षात ज्यांचा जन्म झाला सगळ्यांच्या कुंडलीत त्याच राशीत प्लुटो आहे. पण हा जर लग्नी आला असेल ना, तर आपल्या वैदिक धर्मामध्ये पुण्याह वाचनामध्ये 7000 वर्षापूर्वीपासून वरुण, प्रजापती आणि यमधर्म यांच्या सुपाऱ्या आपण ठेवतोय. वरुण म्हणजे नेपच्यून, प्रजापती म्हणजे हर्षल आणि प्लुटो म्हणजे यमधर्म. हर्षलाचा शोध 1846 साली हर्षलानी लावला, साफ चूक. आपल्याकडे हर्षलाची सुपारी इतक्या जुन्या काळात आहे. फक्त परकीय आक्रमणामुळे मूठभर लोकांच्या हातामध्ये सगळं ब्राह्मण्य गेल्यामुळे सामान्य माणसांना अक्कल नाही असं त्यांनी ठरवलं आणि सामान्य माणसापर्यंत हे ज्ञान गेलं नाही. ज्ञान ही कोणाची मोनोपोली नाही, ती कुणीही घेऊ शकतं. पण हे लपलं का? पराशर ऋषींनी हे सगळी ॲस्ट्रॉलॉजी लिहून ठेवली, त्यामुळे आपल्यापर्यंत आली. या आपल्या पुण्या वाचनामध्ये या सुपाऱ्या आहेत. या सगळ्या ग्रहांना आपण देव मानलेलं आहे. आणि प्लुटो हा शिवाचा अवतार आहे असं समजतात. का? तर कुठल्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या 3 स्टेजेस असतात, उत्पत्ती, स्थिती आणि लय. माणसाच्या उत्पत्तीचं मूळ ब्रह्मदेव आहे, माणसाच्या स्थितीचं मूळ विष्णू आहे आणि माणसाच्या लय म्हणजे मृत्यूचा देव हा रुद्र म्हणजे शंकर आहे. आपल्याकडे स्मशानात असतात शंकराची देवळं, स्मशानाच्या शेजारी असतात, कारण शंकर हा स्मशानाचा देव समजला जातो. मग वृश्चिक रास जी आहे कुंडलीमधली, ही रास मृत्यू आणि रिबर्थची आहे. त्या स्थानाचे परिणाम अष्टमाचे मृत्यू आणि रिबर्थ हे आहेत. म्हणजे काय? तर आपल्या आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे मृत्यू आणि तिथून पुनर्जन्मात करणारं हे स्थान आहे. याला रंध्रस्थान असं म्हणतात. मग वृश्चिक रास ही मृत्यूची रास आहे. तर वृश्चिकेचा स्वामी समजला जातो प्लुटो, अष्टमाचा कारक. असा प्लुटो जर लग्नी असेल, आता तो मंगळाचं प्रतिनिधित्व करणार ना जवळजवळ, कारण वृश्चिक राशीचा स्वामी आहे. त्यामुळे तो मंगळाच्या क्वालिटीज थोड्याफार त्याच्यामध्ये नक्की आहेत. केतू जसा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो तसं प्लुटोमध्ये वृश्चिक राशीच्या क्वालिटीज आहेत. हा स्वयंपूर्ण, धीट, जबर इच्छाशक्तीचा आहे. आजूबाजूला सगळ्यांना ही इच्छाशक्ती जाणवते. बघा तुम्ही तुमच्या आसपास वृश्चिक राशीची माणसं असतील तर ज्यांना माहीत आहे ती माणसं त्याला दबून राहतात. कारण कोण जाणे, हे ज्येष्ठा नक्षत्र आहे ते जिभेवर पडतं. हा कधी आपला पाण उतारा करेल सांगता येत नाही. मंगळा बाडणारा ग्रह आहे. हा गूढ ज्ञानाची रास आहे वृश्चिक राशी. वस्तुतः ती अतिशय शांत रास आहे, कारण ती जलतत्वाची आहे. पण तिच्याबद्दल हा एक प्रवाद आहे. आणि खरोखरच वृश्चिकेचे लोक जर ग्रुपमध्ये असतील तर ते वातावरणात जाणवतं की यांना थोडे घाबरून राहतात लोक. मग पुनर्वसन हा म्हणजे प्लुटोचा पुनर्वसन हा महत्त्वाचा विषय आहे. पुनर्वसन म्हणजे काय? तर पुनर्निर्माण. हा प्लुटो जन्माचं रिबर्थमध्ये, मृत्यूनंतरच्या स्टेजमध्ये पुनर्निर्माण करतो.
कदाचित मोठी आत्मविश्वासाची ही गोष्ट इतरांवर ताबा ठेवणारी, जसा वृश्चिकेचे लोक ठेवतात, इतरांना समजायला थोडा अवघड आहे, पण तुम्हाला ज्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो अशा गोष्टी अष्टमामध्ये दिसतात. वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या ज्ञानाने धक्के देतात तुम्हाला. कधी कधी खूप त्रागा करणारी लोक असतात. थोडासा मानसिकतेमध्ये अचानकपणा आणणारा हा ग्रह आहे, कारण हे अचानकच्या गोष्टींचं स्थानच आहे, अष्टमस्थान हे, म्हणून अचानक उसळलेले असतात. कधी कधी यांच्याकडे चांगली हिलिंग कपॅसिटी दिसते, कारण मंगळ हा शस्त्रक्रियेचा कारक आहे आणि प्लुटो हा शंकर असल्यामुळे कायम संहार करणारा नाही आहे, इथे रिबर्थ आहे. त्यामुळे थोडं हिलिंगची पॉवर याच्यामध्ये असते. आणि कल्पना असो किंवा खरी गोष्ट असो, तुम्ही विश्वास ठेवलात त्याच्यावर तर तुम्हाला त्याची भीती वाटत नाही. आणि हे व्यक्तिमत्वामध्ये इतरांना दिसतं. यांच्याकडून आयुष्यामध्ये बदल होऊ शकतात, कारण हे स्थानच ट्रान्सफॉर्मेशनचं आहे. याच्या पुढचा ग्रह आहे प्रथम स्थानामधला हर्षल. मी मुद्दाम हे आउटर प्लॅनेट्स घेते आहे, कारण यांचा स्पेसिफिक प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही इफेक्ट नसतो. हे एका माणसावर काम करत नाहीत, पण ग्रहस्थानांचे परिणाम देतात. मग प्रथम स्थानामध्ये यांचे कुठल्या दिशेचे परिणाम मिळतील हे बघणं महत्त्वाचं आहे. हा जो हर्षल आहे, हर्षल हा एअर एव्हिएशनचा ग्रह आहे, अंतराळ ज्ञानाचा ग्रह आहे आणि तो कुंभ राशीचा मूल त्रिकोण आहे, म्हणजे संशोधनात्मक ज्ञान याच्याकडे आहे. पण हा रूढीप्रियता अजिबात नाही, हा अजिबात रूढीनं मानत नाही. हा अतिशय बंडखोर ग्रह आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्राबरोबर हर्षलाची युती असते, यांच्या जोडीदाराबद्दल काहीतरी वेगळ्याच कल्पना असतात. आणि शुक्र हा नैसर्गिक शुभग्रह आहे, त्याच्याबरोबर हर्षलाची युती असणं हे वैवाहिक सुखाला चांगलं असेल का? नाही, मारक आहे. थोडी काळजी घ्यावी लागते या लोकांनी, कारण यांच्या ज्या काही कल्पना असतात ना, की त्यांनी जे काही शोधलेलं असतं ना, हे सामान्य माणसाला पचनीच पडत नाही, त्यांना हे माहीत नसतं. आणि लग्नस्थानात ते त्याचं व्यक्तिमत्व असतं. मग हा जो हर्षल आहे, हा खूप पटकन निर्णय घेणारा, आयुष्याकडे बघायचा स्वतःचा दृष्टिकोन असणारा, गूढशास्त्राची माहिती असणारा आणि आयुष्यातले बदल फार पटकन ॲक्सेप्ट करणारा आहे. एक उदाहरण सांगते हर्षलाचं. जेव्हा मेष राशीमध्ये राहू आला होता 21, 22, 23 सालाच्या आसपास, आत्ता राहू आहे तो मीनेमध्ये आहे, ह्याच्या आधी 1.5 वर्ष तो मेषेत होता. म्हणजे 1.5 वर्षापूर्वी, म्हणजे 22मध्ये, 23 नोव्हेंबरला राहू बदलला, 23 नोव्हेंबरपर्यंत तो मेषेत होता 2023. त्यामुळे राहू जेव्हा मेषेत होता तेव्हा हर्षल पण मेषेत होता. हर्षल तर 7 वर्ष एका राशीत असतो. मग हर्षल हा एअर एव्हिएशनचा, अंतराळ ज्ञानाचा स्फोटक ग्रह आणि राहूसारखा वारा त्याच्याबरोबर सलग 1.5 वर्ष होता. आठवा 22-23 सालामध्ये ज्वालामुखी, वणवे, भूस्खलन, भूकंप, लढाया कमी झाल्या का? पण त्यावेळेला एक अशी पण अवई उठली होती की आता मेषेत मंगळ आला की 3रं महायुद्ध होईल. मी ज्या क्लासमध्ये, माझ्या क्लासमध्ये मी शिकवते, तिथे हा विषय चर्चेला झालाच. मी अगदी ठामपणे सांगितलं होतं, मेषेत मंगळ आला तरी युद्ध होणार नाही, कारण मेष ही मंगळाची स्वतःची मूल त्रिकोण रास आहे. स्वतःच्या घरी तो कशी आग लावेल? तो तिथे कम्फर्टेबली राहायला आलाय. त्यामुळे राहू आणि हर्षलाने कितीही उड्या मारू दे, मंगळावर त्याचा टस्सेमच परिणाम होणार नाही. आणि मंगळ जोपर्यंत युद्ध करायला तयार होत नाही तोवर युद्ध होत नाही. शनी मंगळ युती वृषभेमध्ये झाली की युद्ध होतं, हा इतिहास आहे. आत्ता शनी वृषभेमध्ये नाही, मंगळ दरवर्षी वृषभेमध्ये येऊन जाणारच आहे, कारण 45 दिवसाला मंगळ रास बदलतो. पण युद्ध होणार नाही. युद्ध झालं का? नाही झालं. नैसर्गिक म्हणजे नॅचरल कलॅमिटीज खूप आल्या, कितीतरी ठिकाणी भूकंपामुळे किंवा भूस्खलनामुळे माणसं मारली गेली, ज्वालामुखीचे उद्रेक झाले, पण युद्ध झालं नाही.
मानवनिर्मित असतं युद्ध. युद्ध हे निसर्गनिर्मित नाही. मानवनिर्मित युद्ध मंगळामुळे घडतं. मंगळ हा युद्ध देवता आहे. ती युद्ध देवता स्वतःच्या घरी शांत बसायला आली आहे, ती कशाला शस्त्र हातात घेईल? त्यामुळे युद्ध झालं नाही. फक्त या हर्षलाचा एक चांगला इफेक्ट असा आहे की हा बुधाचा फार पुढचा आविष्कार आहे. म्हणजे प्रचंड बुद्धिमान ग्रह आहे. याच्या बुद्धीची तुम्ही मोजमाप करू शकत नाही. आणि हा बुधाचा पुढचा आविष्कार असल्यामुळे बुद्धीची कामं याच्या हातून घडतात. म्हणजे शोध लावणं हे बुद्धीचं काम आहे. आणि इथे प्रगतीसाठी हर्षल जरी शोध लावत असला तरी हर्षलाचा दुसरा एक साईड इफेक्ट असा आहे की हा बंडखोर ग्रह आहे एक, आणि दुसरा हा सामाजिक बंधनं अजिबात मानत नाही. तो का मानेल? तो सूर्यमालेच्या आतला ग्रह नाही आहे. तो अंतराळात फिरतोय. त्याला तुमची पृथ्वीवरच्या माणसांच्या सामाजिक बंधनांची काय करायचं आहे? तो पाळतच नाही ती. तो रूढीबाह्य गोष्टींना महत्त्व देणार आहे, कारण तो संशोधनाचा कारक आहे. जे नाहीच आहे ते तो शोधतो. अंतराळातलं संशोधन तो करतो. मग तो कसा काय तुमच्या सामाजिक बंधनं पाळेल? त्यामुळे लग्नी हर्षल असलेली माणसं थोडी बंडखोर असतात, आपलंच खरं करतात. तो पापग्रह आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर गुरुची दृष्टी पडली, त्याच्यावर लग्नेशाची दृष्टी पडली, तो सौम्य होणार आहे. असे आपल्या लग्नी असलेले ग्रह आपल्याला बरोबर आपल्या वागणुकीत कसं दिसेल हे दाखवतात. कारण लग्नस्थाने तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे. ती तुमचं शरीर आहे, कायेचं ते स्थान आहे आणि मेंदूवर पडणारं स्थान आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यातले विचार आणि त्यामधनं तुमची जी काही कृती होते ती, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची शरीरयष्टी, तुमचं चालण्या बोलण्याची ढब, तुमचं कॉम्प्लेक्शन, हे सगळं इथे दिसणार आहे. डोक्यातले विचार इथे दिसतात. म्हणून हे ग्रह पापग्रह असे काही काही टोकाचं वागतात. या पुढचे ग्रह बघूया. आता बघूया प्रथम स्थानामध्ये गुरु. गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे. तो पृथ्वीपेक्षा 2 मत आहेत, 1300 पट मोठा किंवा 2700 पट मोठा. मतीचा अर्थ प्रचंड मोठा आहे. आणि गुरुचं कारकत्व काय आहे? तर गुरु हा कुटुंबाचं प्रसरण करणारा आहे, मुलांचा म्हणजे संततीचा कारक आहे, शिक्षणाचा कारक आहे, इन्व्हेस्टमेंटचं प्रसरण करणारा आहे, नवरा बायकोंच्या नात्याचा म्हणजे लीगल मॅटर्स, लीगल करारांना कायद्याने संरक्षण देणारा आहे. हा उच्च ज्ञानाचा कारक आहे, तीर्थक्षेत्रांचा कारक आहे, तत्त्वज्ञानाचा कारक आहे. तसंच हा नेटवर्क सर्कलमध्ये खूप चांगलं प्रसरण करणारा आहे. 2, 5, 7, 9, 11 या स्थानांचा तो कारक ग्रह आहे. आता हा लग्नी आला तर लग्नी त्याला षड्बलाप्रमाणे काय काय बळ आहे? तर हा दिशाबली आहे. हे मेष राशीचं स्थान असल्यामुळे हा राशीबली आहे, मित्राचे रास आहे, त्याची राशीबली आहे. हा लग्नस्थानामध्ये कायेचं प्रसरण करतो. पूर्व दिशेला हा दिशाबली आहे, चेष्टाबली आहे, राशीबली आहे. आणि त्याशिवाय हा केंद्र त्रिकोण दोन्ही स्थान आहे. तर हा गुरु इथे उत्तमच काम करतो. हा शिक्षणाचा कारक आहे आणि शिक्षणातून मिळणाऱ्या शहाणपणाचा कारक आहे, संस्काराचा कारक आहे. गुरु हा गुरु आहे. गुरुचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं. गुरुचा गुण काय आहे? तर तो प्रचंड आत्मविश्वासू आहे आणि आशावाद हा त्याचा एक सर्वात मोठा गुण आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही असं त्याचं म्हणणं आहे. हा भरभराटीच्या अनेक संधी देतो लग्नी असलेला गुरु. याच्या दृष्टी ज्या आहेत 5वी, 7वी आणि 9वी, ही गुरुची 5वी दृष्टी पंचम स्थानावर पडते लग्नातून. पंचम स्थान हे हायस्कूलपर्यंतच्या शिक्षणाचं आहे. सप्तमावर पडते. सप्तम स्थान हे लीगल मॅटर्स, लीगल करार, लग्नाचं सुख. बाईच्या कुंडलीतला गुरु हा विवाह सुख देणार आहे. आणि भाग्यस्थानावरची दृष्टी ही भाग्यस्थान त्याचं कारक स्थान आहे, धनुराशीचंच ते स्थान आहे, मूल त्रिकोण राशीचं. त्याच्यामुळे इथे उच्च ज्ञानाचा तो कारक आहे. लग्नी असलेला गुरु इतक्या प्रकारे चांगलं फळ देतो. आणि हा कर्क राशीमध्ये उच्चीचा आहे. का उच्चीचा आहे कर्क राशीमध्ये? तर कर्क रास म्हणजे चंद्राची रास. चंद्र म्हणजे आई, चंद्र म्हणजे आईचं दूध, चंद्र म्हणजे राहतं घर. आई ही आपली सर्वात पहिली गुरु असते. आणि गुरुला आपण गुरु माऊली असं म्हणतो. का म्हणतो? तर गुरु हा पॅम्पर करणारा, फॉरगेट अँड फॉरगिव्ह,
आई आपल्याला जसं कितीही अपत्य असतील तरी सगळ्यांवर आईचं सारखंच प्रेम असतं आणि वेळप्रसंगी शिक्षा करणारी पण आईच असते आणि प्रेम करणारी, वात्सल्य देणारी आणि पालनपोषण करणारी आई असते. तसा गुरु तुमच्या नशिबाचा कारक आहे आणि पालनपोषण करणारा म्हणजे पॅम्परिंग करणारा ग्रह आहे. त्यामुळे गुरु कर्क राशीमध्ये 3 अंशापर्यंत म्हणजे पुनर्वसू नक्षत्रामधला, पुनर्वसू 4 या गुरुच्या नक्षत्रामधल्या पुष्कर नवमांशातला जो चंद्र असतो कर्क राशीमध्ये, इथे गुरु असेल ह्याच अंशात तर हा उच्चीचा गुरु असतो. गुरु हा धनुराशीमध्ये मूल त्रिकोण आहे आणि धनुराशी अग्नितत्वाची रास आहे. मीन राशीचा तो स्वामी, मीन राशी जलतत्वाची रास आहे. अग्नितत्वाच्या राशीशी गुरुचा संबंध आहे. आणि सूर्यमालेमध्ये सूर्य हा राजा, चंद्र ही सम्राज्ञी, बुध हा युवराज आणि गुरु हा मंत्री आहे. त्याच्यामुळे रवी आणि गुरु एकत्र आले की जसं डॉक्टर असू शकतात, ॲस्ट्रॉलॉजर असू शकतात, तसे मंत्री पण असू शकतात. म्हणून इथे हा इगोइस्टिक असतो आणि उत्तम राजकारणी पण असतो लग्नी असलेला गुरु. स्वतःच प्रकटीकरण करणारा, स्वतःचं आणि सुटकीसरशी कामं करणारा आणि मुख्य म्हणजे वर्तमानात जगा हे दाखवणारा हा गुरु आहे लग्नस्थानातला. पुढचा ग्रह बघूया लग्नस्थानात म्हणजे प्रथम स्थानामध्ये मंगळ. मंगळाचं कारकत्व काय आहे तर मंगळाचं दुसरं नाव आहे भौम. हा पृथ्वीचा भाऊ म्हटला जातो कारण पृथ्वीपासूनच निघालेला आहे तो. मंगळ हा युद्ध देवता आहे. मंगळ हा अतिशय रेडिमेटेड ग्रह आहे आणि मंगळ हा मस्क्युलिन शक्ती आहे. त्याच्यामुळे लग्नी म्हणजे शरीर संपदेच्या स्थानात आपण ज्याला राकट म्हणतो अशी व्यक्ती असते. चांगले मसल्स असणारी, ॲब्स दाखवणारी. आणि दुसरी गोष्ट ही लग्नस्थानी म्हणजे डोक्यावर आली त्यामुळे डोक्यात राग घालून घेणारी, एका क्षणात रागवणारी. मंगळ हा भूमीचा कारक आहे. त्याच्यामुळे जशी भूमी लवकर तापते आणि लवकर निवते तसा लग्नी असलेला मंगळ हा खूप लवकर शॉर्ट टेम्पर्ड तापतो आणि तेवढ्याच लवकर तो गार पण होतो. त्याच्या लक्षातही नसतं आपण ओरडलो, तापलो, आपण काही बोललो हे. त्यामुळे लग्नी असलेला जो मंगळ आहे हा अतिशय एनर्जेटिक मंगळ आहे कारण हे शरीर संपदेचं आणि आरोग्याचं स्थान आहे. पण लग्नी असलेला मंगळ हा भांडखोरही तेवढाच असतो, वाऱ्याशी सुद्धा भांडतो. आणि मंगळ हा हत्यार आहे, मंगळ हा मशीन आहे, मंगळ हा हॉर्स पॉवरची मशीनची शक्ती आहे. जखमांचा कारक आहे, तलवार, भांडण, लढाई याचा मंगळ कारक आहे. त्याच्यामुळे लग्नी मंगळ असलेल्या लोकांना कधीकधी चेहऱ्यावर, डोक्यावर जखमा होतात. हा अतिशय पॉझिटिव्ह पापग्रह आहे. मंगळ कधीही निगेटिव्ह परिणाम देत नाही. मंगळ हा अतिशय धीराचा ग्रह आहे, कुणालाही न घाबरणारा आहे. कारण हा मंगळ तर अग्नितत्वाचा ग्रह आहेच, त्यात तो अग्नितत्वाच्या राशीचा स्वामी आहे, मूलत्रिकोण आहे. अतिशय स्वतंत्र वृत्ती, स्वतःचं काम स्वतः करणारा. मंगळ हा सेनापती आहे, त्याच्यामुळे तो फक्त राजाची आज्ञा पाळतो. बाकी सगळ्यांचा तो लीडर आहे, ध्वजदंड आहे. माझ्या पाठीमागून या, आलात तर या नाही तर जा. तो बघत नाही आपल्या मागे कोण आहे. हा अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड ग्रह आहे. सर्वांचे विश्वास सारखे नाही आहेत हे याला मान्यच नसतं. पटकन दुसऱ्याशी स्पर्धा करणं. महत्त्वाकांक्षी ग्रह आहे प्रचंड. याला दुसऱ्याचं ऐकून घ्यायला अजिबात आवडत नाही कारण हा फक्त राजाचा सेनापती आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या हाताखाली जाणं अशक्य असतं. हा डोक्याचा कारक आहे आणि गरमीचा कारक आहे, उष्णता आहे, आग आहे. त्याच्यामुळे हाय फीवर हे मंगळाचं लक्षण आहे. अपघात होणं. मंगळ हा ॲक्सिडेंट प्रोन ग्रह आहे कारण निसर्ग कुंडलीमध्ये मंगळ हा लग्नेश म्हणजे जन्म झाल्यावरचा प्रथम स्थान जिथे पृथ्वीचं स्थान आहे आणि अष्टमेश म्हणजे मृत्यू आणि रिबर्थ जिथे आयुष्य संपतं त्याचाही तोच स्वामी आहे, अष्टमाचाही. आणि अष्टमस्थान हे अचानक होणाऱ्या बदलांचं स्थान आहे. अपघात कधी सांगून होत नाही त्यामुळे हे अपघाताचं स्थान आहे. याच्या पुढचा ग्रह आहे शुक्र. प्रथम स्थानामध्ये जर शुक्र असेल, परत एकदा सांगते की ग्रह जे फळ देतात ना ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे, कारकत्वाप्रमाणे, पण कशाचं फळ देतात
तर प्रथम म्हणजे ते ज्या स्थानामध्ये असतो ना ग्रह, त्या स्थानातल्या ज्या गोष्टी याच्या कारकत्वाशी मेळ खातात त्याचं तो फळ देतो. म्हणजे शुक्र पंचमामध्ये असेल तर तो प्रणयाचं फळ देईल, शुक्र चतुर्थामध्ये असेल तर वाहन सुख देईल, शुक्र अष्टमामध्ये असेल तर वडिलोपार्जित इस्टेट देईल, शुक्र तृतीयामध्ये असेल शेजार पाजाऱ्यांशी चांगलं नातं देईल. पण तृतीयातला शुक्र हा चेहऱ्यावरचा मोहकपणा देईल का? नाही, कारण तृतीय स्थान हे चेहऱ्याचं स्थानच नाही. लॉजिकली बघायचं, प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजी इज अ लॉजिकल सायन्स. म्हणून लग्नस्थानामध्ये असलेला शुक्र, लग्नस्थानावर आपले चेहऱ्यावरचे अवयव दिसतात म्हणून मोहक चेहरा देतो, कुठल्याही राशीत असू देतो. हा केंद्र त्रिकोण दोन्हीमध्ये, त्यामुळे तो शुभच आहे. कुठलाही ग्रह लग्नी शुभच परिणाम देणार आहे, कारण ते त्रिकोणस्थान पण आहे. केंद्र आणि त्रिकोण दोन्हीमध्ये येणारे सगळे शुभग्रह उत्तम. पापग्रह आहे फक्त त्रिकोणात उत्तम. याचा अर्थ केंद्र आणि त्रिकोण दोन्ही असलेल्या प्रथम स्थानात प्रत्येक ग्रह चांगलं फळ देतो. मग हा लग्नी असलेला शुक्र हा चेहऱ्यावर मोहकपणा देतो. जर रोहिणी नक्षत्रामध्ये असेल डोळे छान असतात, हस्त नक्षत्रामध्ये असेल स्मितहास्य उत्तम असतं, श्रवण नक्षत्रामध्ये असेल उत्तम लिस्नर असतो, तूळ राशीमध्ये असेल तर इथे तो दुसऱ्याच्या रिलेशनशिपमध्ये उत्तम असतो. हा जर पंचमेश शुक्र लग्नी आला असेल तर हा प्रणयामध्ये उत्तम असतो. पण फळ कशाचं देतो? स्थानाचं. त्यामुळे लग्नी असलेला शुक्र हा मैत्रीपूर्ण, मोहक आणि अतिशय डायनॅमिक, मॅग्नेटिक व्यक्तिमत्व असतं. मेष लग्नाचं आणि मेष राशीचं आणि शुक्राच्या लग्नाचं म्हणजे तूळ राशीचं, वृषभ राशीचं, वृषभ लग्न, तूळ लग्न अतिशय डायनॅमिक असतात हे लोक. लोकांना रुचेल ते तो बोलतो. हा खरं असो किंवा खोटं असतो, हा अतिशय डिप्लोमॅटिक ग्रह आहे, कारण तो सप्तमेश आहे निसर्ग कुंडलीचा. तूळ रास ही ही आहे चररास आहे, ती चररास असलेले आणि शुक्राची आहे, पण ही कामत्रिकोणातली रास असली तरी ही दोन्ही गोलार्ध जोडणारी रास आहे. त्यामुळे अतिशय डिप्लोमसी असते याच्याकडे. शुक्र, तुळेचा शुक्र हा प्रचंड डिप्लोमॅटिक आहे. आपल्याला जे हवं आहे, दुसऱ्याशी आपण कसं बोललं, दुसऱ्याला आपण कशाने खुश करू शकतो की ज्यामुळे तो आपलं काम करेल, असं त्यांना बरोबर बोलता येतं. म्हणून त्यांना डिप्लोमसी चांगली येते. आयुष्यामध्ये हवी ती गोष्ट तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला माणसांचा वापर करता येतो. हे सप्तम स्थान हे समाज आहे. प्रथम स्थान म्हणजे मी आणि सप्तम स्थान म्हणजे सगळा जंगल, सगळा समोरचा समाज म्हणजे तूळ रास आहे. त्याच्यामुळे लोकांशी संधान बांधणं. तूळ राशीचा शुक्र, जनरल शुक्र हा नातेसंबंधांचा कारक आहे. वृषभ राशी कुटुंबस्थानात आहे म्हणून कुटुंबातले नातेसंबंध, तूळ राशी सप्तम स्थानात आहे म्हणून समाजाशी नातेसंबंध, एकूण नातेसंबंध सांभाळणारा हा सर्वात उत्तम शुभग्रह आहे. हा सुंदर आहे आणि हा वृषभेचा स्वामी आहे ना, त्याच्यामुळे तो अतिशय पझेसिव्ह आहे. कॅशबद्दल तर प्रचंड पझेशन असतं. मी एक विनोदाची गोष्ट नेहमी सांगते की जी वृषभ राशीची बाई असते ना, तिचा चंद्र शुक्राच्या राशीत आणि शुक्र उत्तम आहे कुंडलीत. जर तिच्या चंद्राबरोबर वृषभेत शुक्र असेल तर तिला गळ्यातले दागिने घालायला आवडतात, कारण शुक्र गळा आहे. गळा, मान, घसा हे आहे. आणि ही बाई जर समजा शेजारणीकडे तिने काहीतरी वाटीत घालून दिलं असेल, किती पझेसिव्ह असते बघा वृषभ रास. दुसऱ्या दिवशी ती शेजारीण पण देते. शुक्र नातेसंबंधांचा कारक आहे, त्यामुळे तृतीयातला शुक्रच नाही, शेजाऱ्यांशी उत्तम नातं सांगतो. पण तो धनेश आहे, विसरायचं नाही, तो वृषभेचा स्वामी आहे. आणि त्याच्यामुळे तिने वाटीत दिलं ना घालून काही, की ती आधी अशी वाटी बघते समोर, ही आपलीच आहे का, आपली नाही आहे. मग ती तो वाटीतला पदार्थ काढून देते. त्या क्षणी ती वाटी स्वच्छ करते, बेल वाजून, अगं ही माझी वाटी नाही. अगं काय फरक पडला, चव बदलली का, तुझी वाटी काय माझी वाटी काय. पण तिला चालत नाही. वृषभ रास प्रचंड पझेसिव्ह आहे. माझं आहे तेच माझं आहे, मी माझं कोणाला देणार नाही, मी दुसऱ्याचं घेणार नाही. वृषभ रास चॅरिटीची रास अजिबात नाही, पण ती पझेसिव्ह आहे. म्हणून वस्तूंचा साठा करणं हा या वृषभ राशीचा फार उत्तम मोठा गुण आहे. घर म्हणजे म्युझियम असतं वृषभ राशीचं. इथे थोडा विनोदाचा भाग सोडला तर हा शुक्र धनेश आणि सप्तमेश म्हणजे मारकेश आहे. आणि म्हणूनच हा मारकेश असल्यामुळेच हा व्ययात उच्चीचा आहे. म्हणून वृषभ आणि तूळ राशीची माणसं ज्यांचा शुक्र कुंडलीत उत्तम असतो ही नक्की आध्यात्मिक होतात.
कारण हा शुक्रच समर्पणाचा कारक आहे, व्ययामध्ये उच्चीचा. पुढचा ग्रह आहे प्रथम स्थानामध्ये रवी. अजून एक सांगायचं राहिलं शुक्राबद्दल की आपण बघितलं की हा अतिशय चार्मिंग ग्रह आहे. तर याच्यामध्ये असलेलं जे अट्रॅक्शन आहे ना शुक्रामधलं, ते भिन्नलिंगी अट्रॅक्शन जास्त आहे. कारण शुक्र हा भिन्नलिंगी अट्रॅक्शनाचा कारक ग्रह आहे. म्हणजे तुळेचा शुक्र, वृषभेचा शुक्र हा पॉझिटिव्ह आहे, कुटुंबाच्या नात्यांबद्दल प्रचंड आग्रही आहे. सप्तमातला तुळेचा शुक्र हा नातेसंबंध स्त्री पुरुषांचे इथे आग्रही आहे. तूळ राशी इतकंच जोडीदार हा विषय तूळ राशी इतका कुणालाही कळलेला नाही. मग हा अतिशय चार्मिंग असलेला ग्रह जेव्हा लग्नस्थानामध्ये येतो त्यावेळेला लग्नी असलेला शुक्र अर्थात प्रणयाभिलाषी आहे. पंचमातला आणि लग्नी असलेला शुक्र लव्ह मॅरेज करतात, कारण हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे आणि चेहऱ्याच्या अवयवांवर मोहकपणा पडलाय. कुठलीही बाई किंवा पुरुष तरुण वयामध्ये पहिले चेहऱ्यालाच भाळतात ना. मनगटातला जोर वगैरे सगळं नंतर असतं, पण आधी मुलगा आणि मुली तरुण वयामध्ये चेहरा बघूनच प्रेम करतात. त्याच्यामुळे हा शुक्र हा प्रणयाचा कारक लग्नी असला की नक्की लव्ह मॅरेज होतं. हा स्त्रीकारक ग्रह आहे. याचा एक परिणाम आपल्याला दिसतो असा, श्रीकृष्णाचं जे रास होती ते रोहिणी नक्षत्र वृषभ रास होती. रोहिणी नक्षत्र चंद्राचं आहे आणि वृषभ रास शुक्राची आहे. जिथे शुक्र आणि चंद्र एकत्र येतात तिथे मोहक सौंदर्य निर्माण होतं. पण चंद्र आणि शुक्र हे दोघंही स्त्रीकारक ग्रह आहेत भावनेचे असले तरी. त्याच्यामुळे बाईली सौंदर्य, थोडं फेमिनाईन ब्युटी. म्हणजे काल आपण जे बोललो की गुरुची रास असलेल्या बायका, धनुराशीच्या बायका, गुरु हा पुरुष ग्रह आहे आणि धनु ही विषम रास असल्यामुळे पुरुष रास आहे. त्यामुळे या बायका पुरुषी असतात. पुरुषी बायका वाईट दिसत नाहीत, पण पुरुष फेमिनाईन ब्युटीचे चांगले वाटत नाहीत. कृष्णाच्या चेहऱ्याकडे बघा, बऱ्याच फोटोंमध्ये राधाकृष्णाची एकत्र फोटो असतो रासलीलेमधला. दोघांचा चेहरा साधारण सारखाच असतो. विनोदाचा भाग आहे हा, पण ही गोष्ट खरी आहे. प्रथम स्थानामधला जो रवी आहे, हा रवी कोण आहे? एक तर रवी हा सूर्यमाला ह्या सूर्याच्या कुटुंबाचा राजा आहे. रवी हा वडीलधारी व्यक्ती आहे. रवी हा वडील आहे. रवी हा सासरा आहे. रवी हा वरिष्ठ आहे. हा कधीही 2 नंबरनी काम करणारा ग्रह नाही. तो नेहमी सार्वभौम आहे. एक तर तो ओरिजिनल प्रकाशाची स्त्रोत, उगमच प्रकाशाचा रवीपासून आहे. त्यामुळे लग्नस्थानी असलेला रवी हा डोकं दाखवतो, रक्ताभिसरण दाखवतो, आरोग्य दाखवतो. रवी आरोग्याचा कारक आहे. लग्नी रवी कधी असतो आपण शिकलोय. सकाळी 6 ते 8 ज्यांचा जन्म असतो उगवत्या सूर्याला, त्यांच्या सगळ्यांच्या कुंडलीत लग्नस्थानात रवी असतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ रास कुठली येईल, पण लग्नस्थानात रवी असतो. ही माणसं अतिशय डिग्निटीची असतात, डिग्निफाईड. म्हणजे जे काम करतात ना ते असं कसं तरी कुठेतरी जाऊन कुठल्याही कपड्यात. सिंहराशीचा स्वामी आहे तो. प्रणयस्थान आहे सिंहरासे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे, एंटरटेनमेंटचं स्थान आहे. लग्नी रवी असलेल्या माणसांच्या मध्ये प्रचंड कलागुण असतात आणि हे कलागुण प्रकाशात आणण्यासाठी त्यांची धडपड असते. कारण रवी हा राजा आहे आणि एंटरटेनमेंट ही माणूस जे एंटरटेनमेंटसाठी कृती करतो ती एंटरटेनमेंट दुसऱ्यांची असते, त्यांनी बघायची असते. प्रेक्षकांची गरज आहे रवीला. टाळ्या वाजवणारे भाट त्याला आजूबाजूला लागतात. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं त्याला अजिबात खपत नाही. कारण मी राजा आहे हे तो स्वप्नात सुद्धा विसरत नाही. स्वतःवर प्रेम करणारा, स्वतःला महत्त्व देणारा, त्याच्यासाठी एनर्जी आणि वेळ खर्च करतो. इतरांची काळजी करत नाही असं नाही, पण स्वतःच्या कामाबद्दल त्याला प्रचंड इगो असतो. रवी ज्या स्थानात असतो त्या स्थानाबद्दल त्याच्यावर त्याचा कंट्रोल असतो आणि त्या स्थानाबद्दल त्याला प्रचंड इगो असतो. जगातलं सर्वोच्च काम माझं आहे असा इगो असतो. स्वतःचं व्यक्तिमत्व उठून दिसलंच पाहिजे असंच तो वागतो. सिंहरास आणि मकर रास, सिंहरास ही रवीची आहे आणि मकर रास शनीची आहे. पण मकर रास दशमस्थानातली स्टॅटसची आहे आणि सिंहरास ही क्रिएटिव्हिटीची, पंचमातली एंटरटेनमेंटची आणि राजाची रास आहे. त्यामुळे या दोन्ही राशींची माणसं घरामध्ये सुद्धा कधीही गबाळी बसत नाहीत. उत्तम कपडे साधे असतील
पण ब्रँडेड सुरक्षितता लागते त्यांना त्याची. उत्तम चांगले कपडे, चांगली कॉस्मेटिक्स, चांगली अत्तर वापरणारे. रवी हा पंचमातला असल्यामुळे एंटरटेनमेंटचा कारक आहे. चांगले नट, चांगले कवी, चांगले संगीतकार हे याच राशीमध्ये असतात. आणि हे लग्नस्थानामध्ये आल्यामुळे ह्या रवीला इतरांची काळजी जरी घेत असला ना तरी तो माझं ऐका हे याचं संपत नाही. अतिशय स्वतंत्र, जबाबदार, आत्मविश्वासू आणि राजा असल्यामुळे दुसऱ्यावर सत्ता गाजवणारा असतो. फक्त ह्या रवीला एक सांगावं लागतं की डिक्टेटर होऊ नका. तुम्ही लोकांवर राज्य नक्की करा, लोकांना त्यांचं सांगा, पण तुम्ही बाप आहात, राजा आहात, परोपकारी आहात, फॉरगेट अँड फॉरगिव्ह असलं पाहिजे हे त्यांना लहानपणापासून शिकवा. आपण दृष्टिकोन असा असतो जेव्हा आपण ॲस्ट्रॉलॉजीचे काही गोष्टी ऐकतो तेव्हा, की ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या आपल्या घरातल्या लहान मुलांना वापरा. तुमच्या घरातल्या कुठल्या लहान मुलाच्या लग्नी रवी असेल तर ते मूल खूप आरडाओरडा करतं, हातपाय आपटतं, मोठ्यांना बोकाड पसरतं आणि त्याला हवं ते करून घेतं. याचं कारण काय आहे? आपल्याकडे लक्ष वेधून घेणं हे उत्तम प्रकारे त्याला येतं आणि हे करण्यासाठी तो कुठलाही मार्ग अवलंबतो. सिंह राशीची माणसं ही घराच्या बाहेर जास्त रमतात, कारण सारखं यांचं घरात कोण ऐकेल, सारखं यांची कोण कौतुकं करेल, बाहेर लोक कौतुक करतात. म्हणून सिंह राशीला बाहेर जास्त डिमांड असते. साहसी रास आहे ती. लग्नी असलेला रवी उत्तम आरोग्याचा कारक आहे, उत्तम साहस करणार आहे. सारखा डोंगरदऱ्या चढायला त्याला आवडतात. सर्वसामान्यांना का आवडेल? मग अशीच माणसं याच्या मागे असतात. याच्याकडे चुंबक आहे. रवीच्या राशीमध्ये, सिंह राशीमध्ये रवीकडे चुंबक आहे, कारण तो सगळ्या ग्रहांना प्रकाश देणार आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षणाने तो सगळ्यांना खेचून घेतो. म्हणून रवी लग्नी असलेली किंवा सिंह राशीची माणसं ही लोकप्रिय असतात. रवी हा लोकप्रियता आणि कीर्तीचा कारक ग्रह आहे. लग्नी आला की तो व्यक्तिमत्वात आला, त्यामुळे ही माणसं अशी असतात. आणि मुख्य म्हणजे हा एंटरटेनर आहे, आरोग्यपूर्ण आहे आणि कॉम्प्लेक्शन याचं उत्तम आहे, उंचापुरा आहे. एक लक्षात घ्या, ज्या माणसांची उंची जास्त असते ना ही माणसं तशीही जगात उठून दिसतात. त्यांना त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. फक्त ताठ खांदे ठेवून अशी दमदार पावलं टाकत रवी म्हणजे सिंह याच्यासारखी चालली की त्यांची छाप पडतेच. जी माणसं बुटकी असतात ना ती मोठ्या आवाजात बोलतात, कारण त्यांना स्वतःला एस्टॅब्लिश करायचं असतं. हे मानसशास्त्र आहे. त्यांना एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांना मोठ्या आवाजात बोलावं लागतं, नाही तर आपण उठून दिसणार नाही असं त्यांना वाटत असतं. ही एक सर्वसामान्य टेंडन्सी आहे. पुढे आपण बघूया लग्नी असलेला बुध हा रवीच्यापासून लांब जातच नाही, मांडीवर बसलेला आहे तो रवीच्या. त्याच्यामुळे रवी ज्या स्थानात कारक तिथे बुध पण कारक. रवी लग्नीकारक, बुध पण लग्नीकारक. रवी धनस्थानात कारक, बुध तर आहेच धनस्थानाचा कारक, कारण बुध म्हणजे वाणी, धनस्थान वाचेचं स्थान आहे. त्याच्यामुळे हा अतिशय बुधाचं जे कारकत्व आहे, बुध काय आहे? बुध म्हणजे इंटेलिजन्स कोशंट, प्रचंड बुद्धिमान ग्रह आहे. बुद्धिमत्तेचा कारक बुध आहे. चौकस आहे, उत्सुक आहे, बदल स्वीकारणार आहे, कारण तो वायुतत्वाच्या राशीमध्ये मिथुन रास येते म्हणून तो बदल स्वीकारणार आहे. फ्लेक्झिबल आहे, त्याला सारखं रोज नाही, आज आणि उद्या एकसारखी गोष्ट त्याला नको असते. तो युवराज आहे. लहान मुलासारखं त्याला सारखं नवीन हवं असतं. खेळणं नवीन हवं, विषय नवीन हवा, वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला प्रचंड शिकणारा ग्रह आहे. आणि बुध बुद्धिमान असल्यामुळे गणिताचा कारक आहे, विनोदाचा कारक आहे, स्मरणशक्तीचा कारक आहे, भाषेचा कारक आहे, काव्याचा कारक आहे, वाङ्मयातल्या अचूकपणाचा कारक आहे, व्याकरणाचा कारक आहे, कॉम्प्युटरचा कारक आहे. इंटेलिजन्स म्हणजे बुध आहे. म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे बुध आहे, कारण इंटेलिजन्स असल्याशिवाय आर्टिफिशियल कुठनं निर्माण होणार? बुध हा कॉम्प्युटरमधल्या ज्ञानाचा कारक आहे आणि बुध हा मेडिकल सायन्सचा जनक आहे आणि कामवासनेचाही जनक आहे. त्याच्यामुळे बुधाकडे नाही असं कुठलं फील्डच नाही. म्हणूनच त्याला एक प्रकारचा शाप असल्यासारखा आहे की तो मिथुन राशीमध्ये अजिबात एका विषयामध्ये रमत नाही. खरं तर त्याची कपॅसिटी एक नंबरला जाण्याची आहे, पण त्याला ती हावच नाही आहे. हाव रवीला आहे की मला पुढं जायचं आहे, मला एक नंबर व्हायचं आहे. हाव मंगळाला आहे, महत्वाकांक्षा आहे. बुधाकडे महत्वाकांक्षा नाही. बुध मंगळाचे शत्रू आहे. बुध विचाराचा कारक आहे आणि बुध विनोदाचा कारक आहे आणि
तो तृतीयातल्या मिथुन राशीचा स्वामी असल्यामुळे प्रचंड व्हर्सटाईल आहे. त्याच्याकडे 1,00,000 गोष्टींचं ज्ञान असतं. जॅक ऑफ ऑल पण मास्टर ऑफ नन असा बुध आहे. त्याला त्याच्याबद्दल जराही दुःख नाही. त्याच्याकडे एखादं काम दिलं, नवीन काम तो शिकतो, सुरू करतो, त्याला हवा काय तो, अच्छा हे असं झालं की होणार आहे, कर रे तू, मी दुसरं शिकायला जातो, केल्यावर तुझं नाव घाल खाली, मला काय फरक पडत नाही. मिथुन आणि कन्या राशीची माणसं ही कधीही स्वतःच्या नावासाठी काहीही करत नाहीत. ती अतिशय हुशार आहेत, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, ॲनालिटिकल बुद्धिमत्ता आहे, कम्युनिकेशन स्किल उत्तम आहे, नाटकीयता उत्तम आहे, सर्व शास्त्र यांना उत्तम येतात. बुध हा लिखाणाचा, शब्दाचा कारक आहे. शब्द म्हणजे बुध, त्याच्यामुळे तो डॉक्युमेंट्सचा कारक आहे. म्हणून भाग्यातला बुध किंवा तृतीयातून भाग्याकडे बघणारा बुध, लग्नातून सप्तमाकडे बघणारा बुध, बुध हा वकील आहे, त्याला चांगलं लॉचं नॉलेज आहे. त्याच्यामुळे उत्तम वकिली आणि उत्तम बिझनेस, बुध म्हणजे व्यवहार ज्ञान, बिझनेस पण उत्तम करतो. इतकं व्हर्सटाईल व्यक्तिमत्व या बुधामध्ये आहे. हा बुध जर लग्नी आला तर याची मतं वाढण्यासाठी त्याच्याकडे किती का कमी जास्त कशीही माहिती असे ना, तो लिहितो आणि बोलतो. वार्ताहार हा बुध आहे. तृतीयातला बुध हा वर्तमानपत्रीय लिखाण करणारा आहे, म्हणून हा उत्तम PRO असतो. याची शरीरयष्टी स्लिम असते. हा नर्वस सिस्टीमचा कारक आहे. अजून कशाचा? बुध त्वचेचा कारक आहे, नर्वस सिस्टीमचा कारक आहे, पचन संस्थेचा कारक आहे, रेस्पिरेटरी सिस्टीमचा कारक आहे, स्मरणशक्तीचा कारक आहे. आणि त्याच्याबरोबर पापग्रह आला की तो पापग्रह होतो, त्याच्याबरोबर शुभग्रह आला की तो शुभग्रह होतो. त्याला स्वतःचं मतच नाही आहे, कारण तो रवीच्या मांडीवर बसलाय. त्यामुळे 90% कुंडल्यांमध्ये तो अस्तंगत झालेला असतो. याचा प्रभावहीन होण्याची वेळ जास्त वेळा येते. स्वतःच्या आवडीच्या गोष्टींविषयी तो बोलतो. धनस्थानामधला बुध ज्या राशीत असतो तसं बोलतो. लग्नी असलेला बुध हा उत्तम आरोग्यासाठी रवीच्या बरोबर असेल आणि अस्तंगत नसेल तर चांगला आहे. हा स्लिम आहे आणि हा त्वचेचा कारक आहे. षष्ठ स्थानामध्ये जर बुध असेल किंवा लग्नेश बुध षष्ठामध्ये गेला, षष्ठ स्थान हे अनारोग्याचं स्थान आहे. लग्नेश बुध कन्या राशीचा असो किंवा मीन राशीचा असो, जर कन्या लग्न आहे आणि लग्नेश बुध आहे, हा लग्नी असेल तर अतिशय ॲनालिटिकल बुद्धिमत्ता, दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ कुसळ एवढं दिसणारं ऑडिट, स्वतःचं ऑडिट नाही करत. तो शनी नाही आहे, तो बुध आहे. त्यामुळे दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट तपासून घेण्याची याला सवय करण्याची बुद्धिमत्ता प्रचंड आहे. याच्या पुढे अजून हा काय आहे तर हा खूप हुशार आहे, खूप ज्ञान घेणार आहे. दुसऱ्यांपासून विचारा म्हणजे बोलण्यामधून आपले विचार आणि आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, कारण बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे. याच्या पुढे आपल्या प्रथमामध्ये चंद्र असेल. चंद्र हा स्त्रीकारक, जलकारक, भावनेचा, रिअल इस्टेटचा, स्वतःच्या घराचा, आईच्या दुधाचा कारक आहे, समुद्री गोष्टींचा कारक आहे, शरीरातल्या फ्लुइड्सचा कारक आहे. हा अतिशय मूडी आहे, कारण चंद्र मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जातः, चंद्र मन दाखवतो. तुमचं मन हे एका ठिकाणी असतं का? आत्ता सांगते, माझा व्हिडिओ तुम्ही बघताय, तुमच्या डोक्यामध्ये माझी साडी बघून आलंय अशी माझ्याकडे होती नाही का? किंवा जे पुरुष बघतायत त्यांच्या मनात आलंय, आत्ता माझ्या ऑफिसमधल्या अमक्याचा फोन आला होता, हा एवढा व्हिडिओ झाला की मी निघतोच. कारण ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला खिळवून ठेवणार आहे. एका मिनिटात तुम्ही सोडणार नाही आहे माझे व्हिडिओ, मला माहिती आहे. पटकन सबस्क्राईब करा, अजून व्हायचं आहे पण विसरू नका. बेल आयकनवर क्लिक करा. पुढे जाऊया. चंद्र बघतोय आपण लग्नी, हा अतिशय मूडी आणि बदलणाऱ्या स्वभावाचा आहे. का? चंद्र हा अतिशय फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे. तो 60 तासामध्ये एक रास फिरतो, म्हणजे दर 2 तासाला 1 अंश जातो. 2.5 दिवसामध्ये रास बदलतो. 60 तास म्हणजे 2.5 दिवस. 60 तासामध्ये 30 अंश जातो, म्हणजे दर 2 तासाला 1 अंश जातो. इतका फास्ट कुठलाच ग्रह फिरत नाही. त्याच्यामुळे हा बदलणाऱ्या स्वभावाचा आहे, अतिशय भावनाप्रधान आहे. आणि त्यामुळे लग्नी असलेला चंद्र याला थोडीशी एक असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अर्थात हा रवीच्या, मंगळाच्या, गुरुच्या राशीत असेल तर नाही, कारण ते त्याचे मित्र आहेत आणि ते बलाढ्य आहेत. पण हा चंद्र जर शनीच्या राशीत, बुधाच्या राशीत असा असेल तर हा शत्रूच्या राशीत आहे, म्हणून याला असुरक्षितता वाटू शकते. हे लोक बॉर्न आर्टिस्ट असतात, कारण बुध हा परफॉर्मर आहे.
बुध वाचेचा कारक आहे, बुध लिखाणाचा कारक आहे, बुध कलांचा कारक आहे, आर्टचा कारक आहे. स्वतःच्या भावना दुसऱ्यावरती हे लादू पाहतो, दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या गरजा ओळखा, नाहीतर लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्ध मिळणार नाही. कारण बुध प्रसिद्धीचा कारक नाही. कसं असणार हो, एका जागी थांबतच नाही. मिथुन राशीचा तो स्वामी आहे, आज इथे उद्या तिथे परवा तिथे अजून कोणीतरी. त्याच्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना मित्र असतात, नसतात असं नाही. हे लोकांना हवे असतात, पण यांना रोज तेच मित्र नको असतात. यांना मित्रात रमायचं नसतं. यांना स्वतःच्या मनाप्रमाणे वाऱ्यावर वरात भुसावर चिठ्ठी कुठेही फिरायचं असतं. अशी मिथुन रास आहे. त्यामुळे प्रथम स्थानामधला चंद्र हा मिथुन राशीमध्ये असेल तर वर्सटाईल आहे, हा गुरुच्या राशीमध्ये असेल तर ज्ञानी आहे, हा शनीच्या राशीत असेल तर कष्टाळू आहे, हा शुक्राच्या राशीत असेल तर सुंदर आहे, हा रवीच्या राशीत असेल तर इगोइस्टिक आहे, हा स्वतःच्याच राशीत असेल तर अतिशय स्वतःला सुंदर करण्यासाठी धडपडणारा. लग्नी चंद्र ज्यांच्या असतो की नाही तर लग्नस्थान तुमचा चेहरा दाखवतं. चंद्र हा वर्तुळ आहे, वर्तुळ त्याचा आकार आहे, त्यामुळे चेहरा गोल असतो. आणि लग्नी असलेला चंद्र जर एकटा असेल, शनीची दृष्टी नसेल तर तो पांढरा गोरा असतो माणूस. रवी बरोबर असेल, अस्तंगत नसेल तर लाल गोरा होतो. कारण चेहरा आहे लग्नस्थान हे तुमचं, आणि चंद्र हा पांढऱ्या रंगाचा, उलट पांढऱ्या रंगाचा ग्रह आहे. चंद्र हा आनंदाचा कारक आहे. हा स्वतःबद्दलचं मत दुसऱ्याचं चांगलं होईल असा वागतो. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांना प्लीज नाही करू शकत, सगळ्यांशी छान छान वागायचं असं नाही होऊ शकत. त्यामुळे परिणामी त्याचा स्वतःवर परिणाम होतो. आणि एखाद्या माणसाशी नाटकीपणाने वागणे त्याच्या रक्तात नाही. तो शुक्र नाही आहे, तो रवी नाही आहे, तो चंद्र आहे, त्याला नाटकीपणाने वागता येत नाही, तो पंचमाचा कारकच नाही आहे. आणि त्याच्यामुळे तो दुःखी होतो, त्याला भीती वाटते. अंतर्मनामध्ये याला फार सकारात्मकताने राहायचं असतं. पण चंद्र हा फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट असल्यामुळे तो थोडा अधीर पण होतो. आईचा याच्यावर खूप प्रभाव असतो, कारण चंद्र म्हणजे आई. ज्यांच्या लग्नी चंद्र असतो त्यांच्यावर आईचा प्रभाव असतो, ज्यांच्या पंचमात चंद्र असतो ते आईला लागून असतात. कारण चंद्र म्हणजे आई आहे आणि पंचम म्हणजे अपत्य आहे. तुमच्या कामामध्ये तुमचा विशेष गुण दिसेल असं काम करा, हृदयापासून करा आणि तुमच्या कामामध्ये आनंद शोधा. हे विरुद्ध राशीमध्ये म्हणजे शत्रूच्या राशीमध्ये जर चंद्र लग्नी असेल तर त्यांना हे शिकवावं लागतं. कर्क राशीतला चंद्र जर लग्नी असेल ना तर एक गोष्ट प्रामुख्याने दिसते की ही माणसं ना थोडीशी रिजिड असतात. कर्क रास ही खेकड्याची रास आहे. खेकडा कसा आहे, त्याच्या भक्ष्याला त्यांनी एकदा पकडलं की तो तुटला तरी ते भक्ष्य सोडत नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या डोक्यात जे असतं ना ते तुम्ही काय वाटेल तेवढं डोकं फोडा, ते बदलत नाहीत. ते कधीही कुणाशी भांडत नाही. चंद्र भांडणारा ग्रह नाही. चंद्र मंगळ आहे का, मंगळाचा मित्र आहे. चंद्र आनंद शोधणारा ग्रह आहे. चंद्र म्हणजे आनंद. त्यामुळे हा दुसऱ्याचं सगळं ऐकून घेतो हसऱ्या चेहऱ्याने, हो बरोबर अगदी असं. त्या व्यक्तीला वाटतं यांनी आपलं ऐकलं, ते आधीच करून झालंय, त्यांना काय हवायचं ते, त्यांना जे करायचंय तेच ते करतात. पण ते तुम्हाला दुखवत नक्की नाहीत, कारण तो चंद्र आहे, भावनात्मक आहे. याच्या पुढचा ग्रह आपण बघूया, लग्नी असलेला राहू. राहू लग्नी असेल तर राहू हा प्रचंड ऑब्सेसिव्ह ग्रह आहे, अधाशी ग्रह आहे. अधाशी तो बिन शरीराचा आहे. त्यामुळे तो ज्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी म्हणजे मीच असं त्याचं प्रिटेन्शन असतं. पण नवीन गोष्टी शिकण्याचं त्याचं तत्व अट्टाहास आहे. कारण नवीन गोष्टी म्हणजे ज्या माहीत नाही आहेत, त्याला माहीत नाही आहेत अशा गोष्टी, आणि ज्या जगालाच माहीत नाही आहेत अशा गोष्टी शोधण्याचा त्याचा स्वभाव आहे. स्वयंपूर्ण होऊन स्वतःचं व्यक्तिमत्व ज्ञानाने प्रगल्भ करणार आहे. इथे भागीदार हा संबंध येत नाही. हा राहू सप्तमाकडे बघतो. ज्यांच्या सप्तमाकडे राहू बघतो किंवा सप्तमात राहू आहे, ज्यांचे राहू केतू लग्न सप्तम आहेत, राहू सप्तमाकडे बघतो. केतूकडे राहू बघत नाही, राहू केतू एकच देह आहे. पण राहू सप्तमाकडे बघतो किंवा ज्यांच्या सप्तमात राहू आहेत त्यांनी भागीदारी कधीही करायची नाही. कारण एक तर तो वक्री ग्रह आहे. सप्तमाचा नियम आहे, सप्तमात वक्री ग्रह नको, सप्तमावर वक्री ग्रहाची दृष्टी नको, सप्तमेश वक्री नको. मग हे सगळंच वक्री झालं, त्यामुळे तो चांगला नाही. प्रथम स्थानामध्ये केतू असेल तर बरोबर राहूच्या उलट आहे. राहूकडे सगळी पंचेंद्रिय आहेत, त्याच्यामुळे तो आधाशी आहे. किती घेऊ, डोळ्यांनी किती पाहू, कानाने किती ऐकू, नाकाने किती श्वास घेऊ, किती सुगंध घेऊ, तोंडाने किती काय काय खाऊ, इतकी त्याला हाव आहे. आणि ही सगळी हाव असल्यामुळे त्याचा चेहऱ्यावरच्या अवयवात साठवता येत नाही ना, मग ते सगळं तो केतूकडे पाठवून देतो. स्वतः परत रिकामा, परत अजून घ्यायला रिकामा. हावच हाव आहे त्याच्याकडे. इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा हे
ह्या इच्छा हे माणसाच्या जगण्याचं दुःखाचं मूळ आहे. पण हे माणसाला कळत नाही. मेल्यानंतर सुद्धा या दुःखाच्या भावना या तुम्हाला तुमच्या इच्छांमुळे आहेत. तर इच्छा बंद करा. काही ठराविक वय झाल्यानंतर मला हे हवं ही इच्छा बंद करा. मला देव हवा ही इच्छा जागवा. तर तुम्हाला तो दिसतो, तुम्हाला तो मिळतो. पण हे राहूला कळत नाही. राहू हा ऑब्सेसिव्ह ग्रह आहे. इथे केतू असेल तर हा राहूच्या उलट आहे. इतरांना साथ देणं हे त्याच्या स्वभावातच असतं. आणि ज्या गोष्टी राहूनी केल्या आहेत त्या याच्याकडे ऑलरेडी ॲक्युम्युलेट झाल्या आहेत. त्यामुळे तो समाधानी आहे. लेट गो आहे केतू. कुठल्याही ऐहिक गोष्टीमध्ये गुंतणारा नाही. स्वतःची बुद्धी, पैसा, पात्रता, इच्छा या सगळ्यांचा उपयोग करून राहूनी त्याला जे दिलंय हे सगळं त्यांनी आत्मसात केलंय आणि आता त्याला काहीही नको आहे. लग्नी असलेला केतू हा निरीच्छ होऊ शकतो. तो जितका चांगला असेल त्याचा डिस्पॉझिटर म्हणजे त्याचा राशीस्वामी त्याला जितकी चांगली मदत करेल तितका. एकूण आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या अभ्यासाचं इप्सित काय आहे? एक छोटीशी विवेकानंदांची गोष्ट सांगते. ती मागे पण कुठल्या तरी राशीत मी सांगितली होती. विवेकानंद, त्यांचं नाव नरेंद्र, आणि ते अतिशय नास्तिक होते. आणि त्यांच्या मित्रांनी एकदा त्यांना दक्षिणेश्वरला नेलं आणि रामकृष्ण परमहंसांची भेट घालून देतो म्हणून घेऊन गेले. नरेंद्रना एक सवय होती की सगळी माणसं जगामध्ये देवाचं नाव घेतात, देवाची भक्ती करतात. कोण आहे हा देव? पाहिला का तुम्ही? जो दिसेल ना चांगला एखादा ज्ञानी माणूस दिसेल, कुणी दिसेल, त्याला विचारायचा तुम्ही देव पाहिला का? याला कुणीच सांगितलं नाही पाहिला म्हणून. हे परमहंसांच्याकडे गेल्यावर त्यांनी तेच विचारलं, तुम्ही देव पाहिला का? ते म्हणले हो पाहिला. अरे कुठे पाहिला? तुझ्यामध्ये पाहिला, माझ्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, भिंतीमध्ये आहे, झाडामध्ये आहे, वनस्पतीमध्ये, प्राण्यामध्ये, सर्वत्र देव भरलाय. तुम्हाला दिसलाय? हो. मला दिसेल की. कसा दिसेल? तुला खरंच देव बघायचा आहे? हो बघायचा आहे. म्हणे असं कर, कालीमातेच्या देवळामध्ये जा आणि देवीला सांग मला तुझं दर्शन दे. होईल तुला दर्शन. मग विवेकानंद दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून गेले कालीमातेच्या देवळामध्ये. कालीमातेच्या देवळात 1-2 माणसं नसतात, लाखांनी लोक जातात. एवढं प्रसिद्ध, जगप्रसिद्ध देऊळ आहे ते. गेल्याबरोबर सगळ्या लोकांनी वाजवली, यांनी पण घंटा वाजवली. घंटा वाजवल्यावर ओंकार ध्वनी उमटतो घंटेतनं. त्यांनी त्यांचं मन एकदम चित्त त्यांचं प्रफुल्लित झालं. कालीमातेसमोर उभे राहिले, नमस्कार केला, डोळे मिटले. सगळेजण तसं करतात, त्यांनी पण डोळे मिटले. पण मुळात मनात इतका सात्विक भाव होता आणि इतका खरा भाव होता की ते एकदम एकरूपच झाले देवीशी. त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. आणि आपण देवीकडे काही मागायला आलोय हे ते विसरले. बराच वेळ उभे राहिले. मग नमस्कार करून डोळे उघडल्यावर प्रदक्षिणा घातली आणि परत आले. परमहंसाने विचारलं, काय विचारलं का देवीला? मी सांगितलं का मला दर्शन दे? अरे मी विसरलोच, उद्या परत जा. दुसऱ्या दिवशी परत गेले, परत घंटा वाजवली, 2दा वाजवली. खूप छान वाटलं. मग म्हणले आज आपल्याला देवी दिसली पाहिजे. देवीसमोर उभे राहिले आणि हात जोडले. प्रार्थना करायचं आठवलंच नाही. इतकेच अष्टसात्विक भाव जागृत झाले की डोळ्यातनं आजही घळाघळा पाणी, अंग थरथरायला लागलं. भानावर आल्यावर प्रदक्षिणा घातली आणि परत आले. परमहंसाने विचारलं देवीला? नाही, आजही नाही विचारलं. उद्या विचार. तिसऱ्या दिवशी गेले. तिसऱ्या दिवशी गेल्यावर परत घंटा वाजवली आणि पक्क ठरवलं की आज विचारायचंच देवीला. घंटा वाजवून थांबले एका जागी. परत देवीसमोर जाऊन उभे राहिले, नमस्कार केला. परत तीच परिस्थिती. कारण इतके सात्विक विचार त्यांच्या मनात होते की देवळामध्ये तुम्ही गेलात, अष्टभुजा किंवा आपल्या कोल्हापूरची जी अंबाबाई आहे ना, हिच्या देवळामध्ये हा अनुभव कायम येतो. आपण देवळाच्या प्रवेशद्वारामधून आत गेलो की तुम्हाला भरून येतच. तसं त्यांचं झालं आणि देवीसमोर उभे राहिले आणि तिची प्रार्थना करायची आहे, आपल्याला तिला बघायचं आहे, हे काहीही त्यांना आठवलं नाही. आणि मग परत तसंच अंग थरथरायला लागलं, खूप कासावीस वाटायला लागलं. परत डोळे उघडले, देवीला प्रदक्षिणा घातली आणि परत आले. परमहंसाने विचारलं, काय विचारलंस का देवीला? नाही हो, मला हिंमतच नाही झाली, मला आठवलंच नाही, माझी अशी अवस्था झाली. तुला कळतंय का म्हणजे काय? तुझ्यामध्येच आहे ती, म्हणून तू तिच्याशी कनेक्ट होतोयस, म्हणून तुला असा अनुभव येतोय. आता कळलं देव कसा दिसतो?
हेच ॲस्ट्रॉलॉजीला अभिप्रेत असतं की प्रथम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंतची स्थानं, अर्धसप्तम स्थाने प्रपंच दाखवतं. पुढचं सप्तम स्थानापासून अष्टमापासून जो एकांतवास सुरू होतो द्वादशापर्यंत इथे परमार्थच आहे. म्हणून प्रथम स्थानातले ग्रह आरोग्य दाखवतात आणि त्यानंतर त्यांच्या कारकत्वाप्रमाणे तुमचा प्रथमेश जेवढा बलवान असतो तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होतात आणि अखेर तुम्ही द्वादशापर्यंत जाताच. हे प्रत्येकाने अनुभवण्याची ॲस्ट्रॉलॉजी आहे. ॲस्ट्रॉलॉजी जगा, नुसता पांगुळगाडा करू नका. तुम्हाला नीट त्याचं ज्ञान झालं, प्रत्येक ग्रह तुम्हाला व्यवस्थित कळला की तुम्हाला प्रत्येक ग्रहाचं कारकत्व तुमच्यासाठी काय करणार आहे हे समजतं. बरोबर आहे ना? चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पुढचे व्हिडिओ असेच लवकरच तुमच्यासमोर येईन. बाय बाय.